बेकायदेशीर वृक्षतोड करणारा मुकादम आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही 1 महिना उलटल्यावर सुद्धा त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या मृतवन प्रशासनाचा कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं तोडलेल्या झाडांच्या ओंडक्याला श्रद्धांजली वाहून अभिनव पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला। 8 ऑक्टोबर रोजी उभा मारुती चौक परिसरामध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून 3 झाडांची कत्तल करण्यात आली। याबाबत दुसऱ्या दिवशी कोल्हापूर नेक्स्टचे संबंधित मुकादम आणि ठेकेदार यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली होती। अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर आणि पर्यावरण अभियंता समीर वाघरांबरे यांच्या सोबतच्या बैठकीमध्ये वृक्षतोड करणारे मुकादम आणि ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते। परंतु 1 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा मुकादम अथवा ठेकेदारांवर कोणतीही कारवाई प्रस्तावित झालेली नाही। याचा निषेध करण्यासाठी आज दुपारी 4 वाजता महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात कोल्हापूर नेक्स्टचे कार्यकर्ते जमले। त्यानंतर त्यांनी कत्तल केलेल्या झाडाच्या ओंडक्याला हार वाहिले आणि मिनिटभर स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहिली। फुलेवाडी अग्निशमन दलाजवळील ऑक्सिजन पार्कमधील शेकडो झाडे तोडली, राजाराम तलावाजवळ शेकडो झाडे तोडली। अशा शहरात वारंवार होणाऱ्या बेकायदेशीर वृक्षतोडीला पायबंद घालणं गरजेचं असताना प्रशासन त्याकडे अक्षम दुर्लक्ष करत आहे। हे प्रशासन मृतबत झालं आहे असा घणाघात चंद्रकांत घाडगे यांनी केला। तर एका बाजूला रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याच्या कोट्यावधींच्या कामाची निविदा काढायची आणि दुसरीकडे बेकायदेशीरपणे शेकडो झाडे तोडायची, हा महानगरपालिकेचा दुटप्पीपणा आता सहन केला जाणार नाही। या आठवड्यात संबंधितांवर कारवाई झाली नाही तर पुढील आठवड्यात महानगरपालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असा सज्जड इशारा निमंत्रक चंद्रकांत चव्हाण यांनी दिला। यावेळी संघटनेचे अजित ठाणेकर, प्रदीप उल्पे, विजयसिंह खाडे पाटील, स्वाती कदम, ओंकार गोसावी, अमित टिकले, योगेश जोशी आदी उपस्थित होते। कोल्हापूर शहरामध्ये जर बघितलं गेली 20-25 वर्ष जरी बघितलं तर झाडांची कत्तल कशीही कत्तल होते। फांद्या तोडायच्या म्हणून सांगायचं आणि झाड मुळापासून तोडायचं हा प्रकार आहे। काही वेळेला अर्जसुद्धा केलेला नसतो, बिन अर्जाचं कोणतरी राजकीय पुढारी दबाव टाकतो, सांगतो की झाड तोडव आणि तुम्ही तक्रार करून म्हणजे फोटो काढून महापालिकेकडे जरी दिले तरी त्याची पुढे काही वेगळंच लागत नाही। आता हे जर प्रकरण बघितलं, ब्रह्मेश्वर बागेमध्ये एका झाडाची परवानगी मागितली आणि 3 झाडं तोडली। फांद्या तोडायला सांगितलेलं होतं, पण त्यांचेच ठेकेदार आणि त्यांचेच नगर कोणतरी कॉर्पोरेशनची माणसं जाऊन त्यांनी झाडं मुळासकट तोडलेली आहे आणि ते तक्रार करून सुद्धा त्यावर काय त्याची कारवाई होत नाही आहे। आणि इकडे म्हणायचं आम्हाला 250 कोटी झाडं लावायचे आहेत, 33 कोटी झाडं लावायचे आहेत, असं जे सुरू आहे। आणि जर असंच चाललं तर तुम्हाला काही कालांतरानं तुम्हाला झाडं बघायला मिळणं अवघड आहे, कारण कोणी येतो कसा येतो। MSCB पण आम्ही सांगितलं की MSCBवर तुमचा माणूस पाहिजे, MSCBची माणसं तो काय ते त्याला चिरीमिरी देतो, हे सगळीकडे प्रकार सुरू आहेत। ते ह्याला कुठे ते आळा बसला पाहिजे म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा एक झाडाचं प्रतिमा आपण आहे, हा जरी ओंडका वाटत असेल तर ही आपली कोल्हापूर